छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांना वंदन करून हिंदवी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसैनिकांचा, शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा पांडुरंग उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र। आज या गावामध्ये जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी या मंचावरती उपस्थित असलेले सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करणारे सर्वच कार्यकर्ते, महिला भगिनी, खास करून या सभेला उपस्थित असलेल्या तरुण मित्रांना, वडीलधाऱ्यांना मानाचा जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय भीम, हर हर महादेव, सलाम अलैकुम। मित्रांनो, राजकारण आपण बघितलंय, ऐकलंय। आज 2 वर्ष झालं या महाराष्ट्राचं या भाजपवाल्यांनी वाटोळ केलेला आहात, महाराष्ट्राचा सत्यानाश केलेला आहे। हे तुम्ही रोज ऐकता, टीव्ही पुढे बसल्यानंतर दुसरं काही दिसतच नाही, बरोबर आहे नाही? माना हलवायच्या नाही त्या, तुम्ही रिस्पॉन्स दिला, तुम्ही मी सांगितलेलं बरोबर आहे चूक आहे सांगितली तरच मी बोलणार, नाहीतर नंदी बैलासारखं भाजपवाल्याने हा म्हणलं का माना डोलवायचं नाही। अशामुळे तर आपल्याला घोडा लागलाय काय, सगळ्या राज्याची राखरांगोळ केली या जातीवादी भाजपवाल्यांनी। मित्रांनो, ज्यावेळेस उद्धव साहेबांना या गद्दारांनी धोका दिला, अरे त्या कोरोनाच्या काळामध्ये अनेक देशामध्ये, अनेक ठिकाणी मेलेल्या माणसं गाडी, 4 चाकी फोर व्हीलर, 6 चाकी ट्रका भरून भरून नेऊन वड्याला नदीला टाकण्यात आल्या, परंतु महाराष्ट्रामध्ये आपले कुटुंब प्रमुख असणारे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी असं कुठेही होऊ दिलं नाही। अरे स्वतः उद्धव ठाकरे साहेब आजारी होते, उद्धव ठाकरे साहेबांचे 2 ऑपरेशन झालेले असताना देखील, उद्धव ठाकरे साहेब बेडवरती झोपून असताना देखील साहेबांना स्वतःच्या हाताने गोळ्या औषध घेता येत नव्हतं, उद्धव साहेबांना स्वतःच्या हाताने जेवता येत नव्हतं। अशा वेळेस देखील उद्धव साहेबांनी या 40 गद्दारांच्या हातात, या महाराष्ट्रातल्या 18-12 बहुजनाच्या या जनतेची सेवा करण्यासाठी या गद्दाराला शिंदे आणि मिंदे गटांच्या हातामध्ये सत्ता दिली, महाराष्ट्र सोपवण्यात आला होता। पण या नीच हलकट गद्दारांनी शिवसेना पक्षावर उद्धव साहेबांना धोका देऊन, या फडणवीसाचं ऐकून, नरेंद्र मोदीचं ऐकून, अमित शहाचं ऐकून या महाराष्ट्राची सत्ता घालवली, उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आणि गुजरात मार्गी गुवाहाटीला गेले। हे एक केलेली भांडगोळ त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र खवळून उठला होता। अरे खास करून या राज्यातल्या मुसलमान समाज बांधवाचं कौतुक केलं पाहिजे, अख्खा मुसलमान समाज बांधव रस्त्यावर उतरला उद्धव साहेबांसाठी आणि उद्धव साहेबांना सांगितलं, साहेब वर्षानुवर्ष तुम्ही ज्या गद्दारांना सांभाळलं त्या गद्दारांनी तुम्हाला धोका दिला, पण या महाराष्ट्राचा मुसलमान समाज बांधव असे 18-12 बहुजन समाज, उद्धव साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे, हार मानायची नाही। या गद्दारांना, या छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांच्या
केल्याशिवाय सोडायचं नाही, ही भूमिका या राज्यातल्या जनतेने घेतली. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र खवळला, जिथं दिसेल तिथं या गद्दारांना ठोकायची भूमिका घेतली. शिवसैनिक चौथा, शिवसैनिकांनी जीवाची बाजी लावली. पण त्यावेळेस आपला कुटुंब प्रमुख उद्धव साहेबांनी सांगितलं शिवसैनिकांना, या राज्यातल्या जनतेला, अरे त्यांनी या महाराष्ट्रासोबत गद्दारी केली असेल, धोका दिला असेल, त्यांना आपण आपली ताकद दावून देऊया. त्यांना हाणामारी करू नका, त्यांच्या अंगावरती जाऊ नका. हे गद्दारांवरती उद्धव साहेबांचं उत्तर आहे. नाहीतर ही 40 गद्दार ज्या भाजपवाल्याच्या भूलथापाला बळी पडून, ज्या ढुंगराला पाय लावून शिपूट घालून जी पळून गेलेले आहेत ना, त्यांचा चक्का चुरा झालेला दिसला असता. ती बिनी बेबूड झाली असती, बेबूड परत कुठं दिसली नसती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. फक्त उद्धव ठाकरे साहेबांचा आशीर्वाद म्हणून आज ते रस्त्याने फिरतात. तुम्ही बघत असाल काय परिस्थिती या राज्यामध्ये चालली आहे. ज्यावेळेस जनता थांबली त्यावेळेस ही गद्दार म्हणायला लागली, अरे आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी उद्धव साहेबांना सोडून भाजप सोबत हात मिळवणी केली. अरे तुम्हाला हिंदुत्वाचा एवढा प्रकार आला, अरे कुठलं हिंदुत्व तुम्हाला कळलं? अरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती उद्धव साहेबांना धोका दिलेल्या नामर्दाच्या औलादीनो, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांना या भाजपचा राज्यपाल कोश्यारी काळ्या टोपीतलं ते म्हातारं धोतरवालं, त्याने आपल्या महाराष्ट्राच्या दैवताला, महाराष्ट्रातल्या 11-12 बहुजनाचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू फुले यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर, अरे गद्दारांनो, भाजपवाल्यांनो, तुमचं हिंदुत्व कुठं समुद्रात भिजू घातलं होतं. तुमचं हिंदुत्व काय चुलीत कागदासारखं, लाकडासारखं, पहिल्या पातळीसारखं चाललं रे भाजपवाल्या. त्यावेळेस तुम्हाला हिंदुत्व दिसलं नाही का? हे बिगर दाढी मिशाचं काय आता आपल्या एवढं उभं राहिलं, त्याचं नाव काय हो? पाटील रावशा. अरे रावशा, मस्तीवान मास्खोरा, 25 वर्ष इथल्या जनतेनं तुला खासदार केलं, केंद्रात मंत्री केलं, आणि तू काय केलं? हिथं ती निवडणूक आयोगाचं टर्म लावलंय बघा. गाव नाव काय, गावाचं ते नाव, आणि त्या दानवेला घेऊन धाव किती शिव्या दिल्या तेवढ्या. आईच्या गावात माझ्यावरच धरलंय, लगा तिकडे रान मोकळाय की तुला. बघा हे माझ्यावर धरलं आहे का? ठीक आहे काय अडचण नाही. तू तर राजा, तुझा काही दोष नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, हे निवडणूक लोकशाहीचा घात झालाय, हुकुमशाही आलेली आहे. लक्षात ठेवा, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कायदा जिवंत ठेवण्यासाठी या महाराष्ट्रातल्या 11-12 बहुजनाचं रक्षण करण्यासाठी निवडणूक आहे. ही निवडणूक फक्त कल्याणकारीसाठी नाही आहे. ही निवडणूक उद्धव साहेबांसाठी नाही, ही निवडणूक शरद पवार साहेबांसाठी नाही, ही निवडणूक सोनिया गांधी, राहुल गांधी साहेबांसाठी नाही, तर ही निवडणूक तुमच्या बापावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी आहे, तुमच्या आईवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी. अरे एवढंच नाही, तुमच्या भविष्यात बायकोवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी, तुमच्या भावावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी, तुमच्या मुलावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी. याच्या पुढे जाऊन
ही निवडणूक फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप अशी नाही आहे. तुम्हाला कळतंय का, माहितीये का मित्रांनो? अरे आमदारांना जेलमध्ये घातलं रे, अरे खासदारांना जेलमध्ये घातलं. सत्तेची माज आणि मस्ती किती दावली या लोकांनी. या भाजपवाल्याला परत निवडून द्यायचं का? अरे रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आपल्या शेतकरी बंधूंनी. किती शेतकऱ्याच्या पिकाला दर आहे, किती शेतकऱ्याच्या मालाला दर आहे. अरे शेती पिकवत असताना आपल्या 2 वर्षाचं बाळ आपली आई बहीण अरे बांधावर झोपवते आणि शेतामध्ये काम करते. अशा परिस्थितीमध्ये देखील लाईट आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर लाईट नाही, आणि दोन्ही पण आहे तर खत घ्यायला, बियाणे घ्यायला पैसे नाहीत. अरे शेतात बाजाराकडून पावल्या गावल्याकडून ही जर बियाणे घेतलं, खत घेतलं तरी हरामखोर सरकारनं त्याच्यावर पण जीएसटी लावले आहे. अरे काय आपल्याला फायदा मिळेल, किती आपल्याला नफा होईल, किती आपण घरदार चालवायचं. अरे मर करायचं आपण आणि या भाजपवाल्याच्या घशात घालायचं का? म्हणून यांना निवडून द्यायचं का? राजकारण घाला चुलीत थोड्या वेळ, जाऊ द्या तिकडं. ही हातबट्टी हाणलेला गप्रे राजा, मला बिगर चढता परत नशा चढती आहे, मग आवरणं मुश्किल होईल. अशी परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. किती वाईट परिस्थिती आहे. अरे या राज्यामध्ये उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस साहेबांनी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पोरांच्या हाताला काम मिळावं. अनेक बेरोजगार पोरं तरुण शिकून घरी बसले ते, त्या पोराशींच्या हाताला काम मिळावं, त्यांच्या घरी चूल पेटावी, त्यांच्या घरचं कुटुंब सुखात जगावं, त्यांना 20-25 हजाराची नोकरी मिळली पाहिजे. याच्यासाठी साहेबांनी लाखो रुपये खर्च करणारी कंपनी या महाराष्ट्रात आणल्या होत्या. मला या खासदारांना विचारायचं आहे, अरे या भाजपवाल्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहानी आपल्या महाराष्ट्रातली 2 गाबडी ही बांधगोळे, जंगमंगूची अवलाद, ही माकडाची अवलाद, शिंदे आणि फडणवीस यांनी हात मिळवणी केली आणि महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या कंपन्या या गुजरातच्या घशात घातल्या. त्यावेळेस आपल्या खासदाराने का नाही आवाज उठवला? अहो दानवे, त्यावेळेस तुमची काय दाक्षिणी बसली होती का? दानवे साहेब, तुमचे काय गाठ पडले होते का? तर तुमचं थोबाड दामनाने शिवलं होतं. अहो का नाही त्या पंतप्रधानांना तुम्ही विचारलं, अरे आमच्या महाराष्ट्रातल्या पोरांच्या तोंडाचा घास का पळवून गुजरातला नेता? अरे हे महाराष्ट्रातले लेकरं आमची ऐपत नसताना कर्जबाजारी होऊन शाळा शिकलेली आहेत, त्यांच्या हाताला काम मिळेल, त्या मुलांची लग्न होतील, याचा विचार तुम्हाला आला नाही? अरे मुळात हे दानवेच विकलेला माणूस आहे, हे कशाला गोरगरिबाची काळजी करेल? तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय परिस्थिती आहे या महाराष्ट्रात, काय परिस्थिती आहे या देशामध्ये? अरे नुसतं ऐकून घेऊ नका रे बाबा, तिथं दंडवट घालू का तुम्हाला? मसने नीट ठेवा प्लीज. सत्य परिस्थिती आहे. मी आता तुम्हाला सांगितलं ना, इलेक्शनचा विषय नंतर 5 मिनिटांनी. पहिलं जे मी बोलतोय ना खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. मी नुसती मतं मागण्यासाठी इथं आलेलो नाहीये. कल्याण काळे साहेबांना निवडून देण्यामध्ये तुमचा आमचा स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे आपला? अरे कल्याण काळे जर निवडून दिलं ना तर आपल्यावरचा अन्याय थांबणार आहे, तर लोकशाही जिवंत राहणार आहे. म्हणून आपल्याला हाताच्या पंजाला मतदान करायचं आहे. काय या देशामध्ये परिस्थिती चालली, काय चालली आपल्या राज्यामध्ये? ही युवक आहे ती हितो भरले, ती शाळा शिकत असतील, विचारा त्यांना एकदा.
त्यांच्या हाताची काम आपल्या महाराष्ट्रातल्या कमीत कमी 5 लाख मुलांना नोकऱ्या लागल्या असत्या. ही दळभद्री जाऊन त्या दानियासारखी माणसं तुम्ही निवडून दिली बाबा. हो अख्खा महाराष्ट्र घातला रे गुजरातच्या घशात. काय परिस्थिती आहे. कोण बोलणार याच्यावर. कोण बोलणार याच्यावर. कोण सांगणार. कोण आवाज उठवणार. अरे कोण आवाज उठवणार. आता बोलतो त्याच्यामध्ये सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जातो. अरे ही यंत्रणा यांच्या बापाच्या घरची इस्टेट आहे का. काय परिस्थिती आहे. किती वाईट परिस्थिती आहे. एवढंच नाही रे मित्रांनो. बाहोनो वडीलधारी माणसानो युवकांनो मी आज तुमच्या घरातला एक सदस्य म्हणून बोलतोय. तुमचा भाऊ म्हणून बोलतोय. हे तुम्हाला सावध करण्यासाठी बोलतोय. काय परिस्थिती चाललेली आहे महाराष्ट्र देशात तुम्हाला माहितीये का. गाडी लांबायला जवळ रे जेवणी करायला. काही परिस्थिती चालली आहे राज्यात. मित्रांनो लक्षात ठेवा लोकशाहीचा घात झालेला आहे. या देशामध्ये हुकुमशाही आलेली आहे. काय मते आपण टाकायची आणि या हरामखोरांनी 50-50 कोटी घ्यायचं आणि ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं आणि आपण असंच बसायचं. काय परिस्थिती आहे. अरे उद्याच्या तुमच्या आमच्या बाबांना कष्ट करून जर चांगलं घर बांधलं. खास करून युवकांना सांगतोय लक्षात ठेवा दादा हो. राजकारण खाला चुलीत. ही निवडणूक लास्टची निवडणूक असेल. यापुढे लोकसभा तर सोडा पण ग्रामपंचायत पण निवडणूक होणार नाही. ही लास्टची निवडणूक आहे. अरे या देशातल्या 22 हायकोर्टाने सांगितलं. ती निवडणूक आयोगाचा पदाधिकारी आहे. ही कर ही व्हिडिओ शूटिंग कर. त्या नालायक अमरावतीच्या निवडणूक आयोगाच्या धाव. हरामखोर ते इकली गेलेली अवघात आहे त्यांनाही धाव. हे काय माहिती आहे का मित्रांनो. या देशातल्या 22 हायकोर्टाच्या जजनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाला लेखी तक्रार केली. लेखी तक्रार केली. काय म्हणाले या देशातल्या 22 राज्यातल्या हायकोर्टाच्या जजनी या देशाच्या चिपकड म्हणजेच या देशातल्या मुख्य न्यायाधीशाकडे तक्रार केली आणि सांगितलं. जज लोकांनी सांगितलंय. मी माझ्या पदार्थ नाही बोलत. पेपरला छापून आलेली बातमी आहे. जजनी सांगितलं की साहेब या देशामधला सत्ताधारी पक्ष या देशामधले सत्ताधारी लोक त्यांना पाहिजे त्याप्रमाणे या न्याय व्यवस्थेवरती कोर्टावरती दबाव टाकून त्यांना पाहिजे तसा निर्णय लावून घेतात. त्यांना पाहिजे तसा आदेश करून घेतात. अरे बाबा हो हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सेशन कोर्टामध्ये जर अशी परिस्थिती झाली मामा दादा भाऊ. अरे तुमच्यावर उद्या अन्याय झाला. तुमच्यावर उद्या अत्याचार झाला. अरे कुणाला न्याय मागता. कुठं जाता तुम्ही. विचार करा विचार. अरे या देशात पहिल्यांदाच असं घडलं. सगळ्या पोलीस यंत्रणा भाजपच्या घशात गेल्या. या देशात पहिल्यांदाच असं झालं. शाळा खासगी झाल्या. या राज्यात पहिल्यांदाच असं झालं रे. पोलीस यंत्रणा देखील खासगी करण्याचं कामकाज चालू झालंय. अरे मित्र राजा
हाताच्या पंजावरती तुम्हाला मला मतदान करायचं आहे, लक्षात ठेवा. काय केलं या महाराष्ट्रात यांनी 2 वर्षामध्ये? अरे काय या भाजपने 10 माणसं पाळली. जशी कुत्र्याला तुकडा टाकतो तशी या माणसांना तुकडा टाकला आणि या राज्यात पाळले गेले. त्यात एक भाजपचा जातीवादी आमदार आहे, त्याचं नाव आहे नितेश राणे. जातीवादी औलादीचं नाव आहे नितेश राणे. या आमदारानं, या हरामखोर आमदारानं कित्येक वेळा मराठा समाज बांधवांची आणि ओबीसीचा वाद लावण्याचा प्रयत्न केला. कित्येक वेळा हिंदू मुस्लिमांची दंगल घडवण्यासाठी वक्तव्य केलं. कित्येक वेळा वेगवेगळ्या जातीचा तिढा निर्माण करून या महाराष्ट्रातल्या युवकांची डोकी भडकवून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. पण गृहमंत्री असणारा देवेंद्र फडणवीसने या हरामखोर जातीवादी औलादीचा आमदार नितेश राणेवर कारवाई केली नाही. याचा वचपा याचा मुदला सगळं काढा रे. तरी पण हे माजलेले बोकड काय म्हणाले? अरे ही म्हणाले पोलिस मदत करून करून काय वाकडं करते. नीट ऐका काय परिस्थिती आहे, काय हाल चाललंय, कुठे नेऊन ठेवलं आपला महाराष्ट्र. हे नितेश राणे म्हणाला अरे करून करून पोलिस काय करतील, माझं व्हिडिओ शूटिंग काढतील, व्हिडिओ काढतील आणि त्यांच्या बायकाला घेऊन जातील. नालायक नीच चपट्या तोंडाचा चिमणी सारख्या डोळ्याचा नितेश राणेला एवढी मस्ती आली तरी देखील देवेंद्र फडणवीसांनी आणि पोलीस यंत्रणेने त्याच्यावर कारवाई केली नाही. मित्रांनो, उलट गृह खातं त्याला खात पाणी घालतंय रे. अरे करायचं नाही मतदान हाताला. तुम्ही गरम झाला का गार झाला मला कळीच ना. अरे 4 मिनिटं झाले हो म्हणून काय होय. अरे ते अजित पवारांना 70,000 कोटीचा घोटाळा केला. लगा त्याला लाज लज्जा होते का? म्हातारपणाच्या शरद पवारांना धोका दिला आणि या भाजपवाल्यांनी नीच आणि निवडणूक आयोगाने हरामखोराने त्याला क्लीन चिट दिली आणि या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री केला. त्याचं कोणी उपडून काय केलं नाही आणि आपलं 4 मिनिटं असल्यावर लगेच निवडणूक आयोग पोलीस यंत्रणा आपल्याकडे दिलं. मी त्यांनाही सांगू इच्छितो सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी आणि पीडी आणि काय काय अजून रे कुठल्या यंत्रणा, पोलीस यंत्रणा असेल, तुम्हाला वाटत असेल निंद्याने शिंदेगड या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. याद नका आज जर सत्ता तुमच्याकडे असेल, येणारी सत्ता ही उद्धव ठाकरेकडे असेल, येणारी सत्ता ही राहुल गांधीकडे असेल, येणारी सत्ता ही अजित पवारांकडे असेल, येणारी सत्ता ही येणारी सत्ता ही शरद पवार साहेबांकडे असेल आणि येणारी सत्ता या जिल्ह्याची कल्याणकारीकडे असेल. त्यावेळेस या माजलेल्या यंत्रणेचा देखील याचा मोठा सगळा हिशोब केल्याशिवाय मी राहणार नाही. या ठिकाणी आकाश पाडवे माझा खास आणि दिलदार उजवा आणि डावा हात आहे. यांनी एवढी चांगली त्याच्यावरची सगळी टीम या लोकांनी सभा विजिट केली. या ठिकाणी जाता जाता आक्रमण बारामती बहुजनाच्या सगळ्या लोकांना, मुसलमान बांधवांना कुठं चाललंय तर पडायला तो पुढे वाट बघायला आले आपलं. आणि खास करून कुळी समाज बांधवांना माझी विनंती आहे, राजा हो, निवडणुका झाल्यानंतर आंदोलन करू नका, रस्त्यावर जाऊ नका, मार खाऊ नका, मारू नका, गुन्हे दाखल करून जेलमध्ये जाऊ नका रे. आता एकच वेळ आली आहे यांची मस्ती उतरवायची. जातीचा दाखला जर पाहिजे असेल तर तुम्हाला हे मुलगा सगळं भाजपवाल्याला परतफेड करावं लागेल आणि हाताच्या चिन्हावरती कल्याण काळाला भरघोस मतांनी सिक्का मारून मतदान करून निवडून द्यावं लागेल आणि जातीचं दाखलं सुलभ पद्धतीने घ्यावं लागेल. या सभेला उपस्थित असलेले
मोठी चिठ्ठी दिली आहे. आता मी गाडीत बसून वाचतो आणि नंतर फोनवर एका मिनिटात एक पण नाही. 7/5/2024 रोजी महाराष्ट्र शासनाने एक अतिसंख्य पदाचा जी.आर काढला. त्यामध्ये असे आले की ज्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिलेली आहे त्याची वेतनवाढ जात वाटतामुळे कमी करण्यात येईल. त्यानंतर ज्यांच्याकडे जात वाटता नाहीये त्यांना घरी काढण्यात येईल. हा हुकुम मर्जीनुसार कायदा आहे. या शासनाने असा कायदा पारित करू नये आणि हा कायदा निवडणूक चालू असताना या कायद्याचा मी धिक्कार करतो.